नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मविप्र समाजाचे SVKT कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्पमध्ये मी पुरुषोत्तम चिंतामण गांगुर्डे सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपण FY BCom या वर्गाच्या प्रथम सत्रातील वाणिज्यिक भूगोल या विषयाचा अभ्यास करत होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील जे काही मागचं लेक्चर झालं त्यामध्ये आपण प्रमुख ऊर्जा साधने मेन एनर्जी रिसोर्सेस याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर आपण या लेक्चरमध्ये जे काही पुढील मुद्दा आहे किंवा पुढील पॉइंट आहे त्याबद्दल आपण इथे माहिती घेणार आहोत। तर पाठीमागील लेक्चरमध्ये प्रमुख साधन संपदा, त्यानंतर ऊर्जा साधने, ऊर्जा साधनांमध्ये पारंपरिक ऊर्जा साधने, त्यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणजेच कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस याबद्दल माहिती घेतलेली आहे। तर आजचा जो काही आपला मुद्दा आहे किंवा आजचा जो काही विषय आहे आपल्याला अभ्यासायचा, तर तो खूप महत्त्वाचा आहे। तर तो आहे साधन संपदांवरील संकटे किंवा अरिष्ट म्हणजेच रिसोर्स क्रायसिस आपण म्हणतो किंवा थ्रेटन्स टू द रिसोर्सेस। यामध्ये आपण साधन संपदांवरील संकटे किंवा अरिष्टे किंवा रिसोर्स क्रायसिस म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेऊया। साधन संपदांवरील संकट जे आहे ते दिवसेंदिवस तीव्र होत चाललेले, म्हणजे आपण कोणतंही एक रिसोर्स जर घेतलं किंवा कोणती एक साधन संपदा जर घेतली तर त्या साधन संपदेचं आपण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वापर करतोय आणि तो अतोनात किंवा अति वापर केल्यामुळे त्या संपदांवरील किंवा त्या रिसोर्सवरील जे काही संकट आहे किंवा जो ताण आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। त्यानंतर याचं प्रमुख कारण जे आहे म्हणजे साधन संपदांवरील संकट तीव्र होण्याचं प्रमुख कारण आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या। जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने वाढत आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या लोकसंख्येला जे आपण रिसोर्स किंवा साधन संपदा किंवा ज्या रिसोर्सेसमुळे साधन संपदांमुळे किंवा संपत्तीमुळे आपल्या जे काय डे टू डे लाईफमधील किंवा दैनंदिन जीवनातील ज्या काही गरजा आहेत तर त्या गरजा पूर्ण करत असतो आणि त्या पूर्ण करण्याचं जे काही साधन आहे ते म्हणजे साधन संपदा। आणि हे साधन संपदांवरील ताण दिवसेंदिवस वाढत चाललो आहे। त्याचं प्रमुख कारण आहे वेगाने वाढणारी लोकसंख्या। आणि मनुष्याच्या ज्या काही मूलभूत गरजा आहे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, यानंतर शिक्षण, आरोग्य अशा विविध ज्या काही गरजा आहे आता सध्याच्या युगामध्ये त्या मूलभूत गरजा बनलेल्या आहेत। आणि या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत असतो आणि हा ताण विचारात घेणे महत्त्वाचे आहे। जर आपण त्या साधन संपदांवर पडणारा ताण किंवा जी काही गरज आहे ती पूर्ण न करण्याची क्षमता ज्या साधन संपदांमध्ये तयार होत आहे किंवा साधन संपदांवरती मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे, त्यामुळे आपल्या ज्या काही भावी पिढ्या असतील किंवा भावी जे काही मनुष्य जीवन असेल तर त्यांना धोका पोहोचू शकतो किंवा त्यांना त्या तसल्या म्हणजे आपण ज्या पद्धतीने आपण या समाजामध्ये किंवा आता या पृथ्वीवरती जगत आहोत तर त्यांना ते जगणं मुश्किल होईल किंवा असंभव होईल। त्यानंतर यामध्ये आपण शेतीयोग्य जमीन असेल किंवा अरण्य असतील म्हणजे जंगल असेल, जलाशय असेल, वॉटर बॉडीज, त्यानंतर सागरी जीव असतील तर यावर मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण झालेलं आहे। औद्योगिक विकास म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा औद्योगिक विकास होण्यासाठी खनिजे व ऊर्जा साधने यांचा मोठ्या प्रमाणावर वापर याच शतकामध्ये केला गेला। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत आपल्या पूर्ण या आत्ताच्या म्हणजे सध्याच्या घडीच्या युगापर्यंत किंवा सध्यापर्यंत आपला जो काही विकास झालेला आहे किंवा औद्योगिक विकास म्हणतो जो झालेला आहे तर तो विकास होण्यापाठीमागे खनिजे आणि ऊर्जा साधनांचा फार मोठ्या प्रमाणावर हातभार आहे। आणि या खनिजे आणि ऊर्जा साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे मनुष्याला आजची जी काही प्रगती आहे तर ती हस्तगत करता आली किंवा ती प्राप्त करता आली। त्यामुळे औद्योगिक विकास हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे का ज्या गोष्टींमुळे आपण अतोनात वापर किंवा अति वापर करून ऊर्जा साधनांचा किंवा खनिजांचा साधन संपदांवरती संकट निर्माण केले आहे। यानंतर जे काही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हवेच्या गुणवत्तेत वाढ होत चाललेली आहे। आता कोणकोणत्या साधन संपदा आहे तर त्यामध्ये आपल्याला हवा, पाणी, मृदा, जंगल किंवा एनर्जी रिसोर्सेस या प्रकारच्या ज्या काही साधन संपदा आहेत किंवा रिसोर्सेस आहेत तर त्या रिसोर्सेसवरती मोठ्या प्रमाणावर ताण पडतो। मग प्रत्येक एक आपण डेफिनेशन किंवा एक कन्सेप्ट संकल्पना जी आहे तर ती आपण समजावून घेऊ। हवेच्या गुणवत्तेत घट होत चाललेली आहे म्हणजे दिवसेंदिवस मनुष्य ज्या प्रमाणात औद्योगिक विकास करतोय किंवा औद्योगिक प्रगती करतोय तर त्या प्रगतीमध्ये
जे काही मटेरियल किंवा जे काही प्रोडक्शन, जे काही उत्पादन एखाद्या कंपनीमध्ये तयार होत असेल, तर ते तयार होत असताना किंवा त्या कंपनीचं उत्पादन होत असताना त्याला काही प्रोसेस करावी लागते आणि ती प्रोसेस करत असताना हवेमध्ये जो काही हवेचं प्रदूषण किंवा जे काही पोल्युटंट असतात, तर ते हवेच्या थरामुळे किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये, वातावरणामध्ये जशीच्या तशी सोडून दिली जात असतात आणि त्या सोडून दिल्यामुळे आपल्याला जी काही शुद्ध हवा आहे किंवा स्वच्छ हवा आहे, तर ती मिळू शकत नाही. म्हणजेच काय होतं, एकंदरीत आपल्याला हवेच्या गुणवत्तेमध्ये घट होत चाललेली आहे. आणि दुसरं कारण आहे जलशुद्धतेचा ऱ्हास. म्हणजे जे काही वॉटर क्वालिटी आहे किंवा जी काही प्युरिटी ऑफ वॉटर म्हणतो आपण, जलशुद्धता, ही जी काही आहे तर ती घसरत चाललेली आहे किंवा त्याची कमी निर्माण व्हायला लागलेली आहे किंवा त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. ज्याप्रमाणे आपण घरामध्ये किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये किंवा विविध ज्या काही संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करत असतो. प्रत्येक ठिकाणी असं कोणतंही उत्पादन नाही किंवा अशी कोणती गोष्ट की त्या ठिकाणी आपण पाण्याचा वापर करत नाही. पाण्याचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर केला जात असतो आणि ते पाणी वापरल्यानंतर किंवा ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तर आपण ते जे काही पाणी आहे ते वेस्ट वॉटर म्हणून ओळखलं जातं आणि ते वेस्ट वॉटर आपण नदीमध्ये किंवा नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये सोडून देत असतो. परिणामी काय होतं, ती जी काही वॉटर बॉडी असेल किंवा ती जी काही नदी असेल किंवा नाला असेल, त्यामध्ये सोडून दिल्यानंतर तिथले जे काही इकोसिस्टम असेल किंवा जे काही पाणी असेल त्याची गुणवत्ता खालावत जाते आणि तिथे जलशुद्धतेचा ऱ्हास होतो. गोड्या पाण्याची कमतरता. आता सर्वत्र आपल्याला गोड्या पाण्याची कमतरता भासायला लागलेली आहे किंवा गोडे पाणी जे आहे म्हणजे आपण पिण्यायोग्य पाणी म्हणतो, तर त्या पिण्यायोग्य पाण्याची कमतरता भासायला लागलेली आहे आणि हे सर्वात महत्त्वाचं संकट आहे. नंतर भूजल पातळीमध्ये घट होत चाललेली आहे. दिवसेंदिवस मनुष्याला पाण्याची गरज ही मोठ्या प्रमाणावर भासत आहे किंवा मोठ्या प्रमाणात पाण्याचा यूज किंवा वापर करत आहे. तर हे पाणी वापर करत असताना बऱ्याचदा आपण जमीन जे आहे ते जमीन खोदून, म्हणजे विहीर असेल, बोरवेल असेल किंवा कूपनलिका म्हणतो आपण, या माध्यमातून आपण जमिनीतील पाणी जे आहे तर ते पाणी काढून घेत असतो आणि हे दिवसेंदिवस म्हणजे आत्तापर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर जमिनीमध्ये होल करून किंवा जमिनीमध्ये विहीर खोदून आपण भूजल जे काय आहे तर ते आपण जमिनीवरती किंवा त्याचा वापर करत आहोत आणि याचा वापर केल्या गेल्यामुळे जे काही भूजल पातळी आहे, ग्राउंड वॉटर लेवल, ही कमी कमी होत गेलेली आहे. त्यानंतर हिमविलय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्लेशियर मेल्टिंग होत चालले. ज्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंग होतं किंवा जागतिक तापमान वाढ होत आहे, तर त्या जागतिक तापमान वाढीमध्ये हिमविलय किंवा या ग्लेशियर मेल्टिंगचा समावेश होतो. ज्या पद्धतीने जर टेम्परेचर वाढत गेलं, तापमान वाढत गेलं, तर जे काही ग्लेशियर्स आहेत आपल्याकडे, तर ते ग्लेशियर मेल्ट किंवा वितळल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे या ग्लेशियरवरती फार मोठ्या प्रमाणावरती किंवा मोठं ताण पडत आहे किंवा त्यावर संकट निर्माण झालेलं आहे. यानंतर जे काही नेक्स्ट आहे तर अन्नधान्याची टंचाई. ज्याप्रमाणे कृषी असेल किंवा शेतीयोग्य जमीन असेल, तर त्या शेतीयोग्य जमिनीचं आपण ज्याप्रमाणे वेगाने वाढणारी लोकसंख्या आहे, तर या लोकसंख्येला राहण्यासाठी घरांची आवश्यकता असते किंवा निवाऱ्याची आवश्यकता असते. तर ती निवाऱ्याची आवश्यकता आपल्याला या जमिनीमार्फत भागविली जाते. परंतु जेवढी जमीन आपण या राहण्यासाठी किंवा निवाऱ्यासाठी किंवा रेसिडेन्शियल यूजसाठी वापरत असतो, तितकी जमीन आपल्याला अन्नधान्य किंवा उत्पादन वाढीसाठी कमी असते किंवा कमतरता भासत असते. त्यामुळे अन्नधान्याची टंचाई हा सर्वात महत्त्वाचं संकट निर्माण झालेलं आहे. यानंतर जंगलतोड किंवा वनांचा ऱ्हास. जंगलतोड म्हणजे डिफॉरेस्टेशन किंवा आपण एखाद्या प्रदेशावरील किंवा एखाद्या जमिनीवरील जे काही विशिष्ट जे काही झाडे झुडपे असतील यांचा लेयर असतो किंवा थर असतो किंवा एक समूह असतो, तर तो समूह नष्ट करत असतो आणि ते तोडल्यामुळे किंवा जंगल तोड केल्यामुळे या फॉरेस्ट रिसोर्स आहे किंवा जंगल साधनसंपदा जे आहे त्यावरती संकट निर्माण झालेलं आहे आणि अल्टिमेटली किंवा इनडायरेक्टली हे आपल्याला मनुष्याच्या जीवनावर परिणाम करत असतं. यानंतर आहे मृदा अवनती म्हणजे काय, सॉईल इरोजन. आता मोठ्या प्रमाणावर सॉईल इरोजन किंवा मृदा अवनती होत चाललेली आहे. त्यामध्ये जैवविविधतेचा ऱ्हाससुद्धा आहे. जैवविविध म्हणजे बायोडायव्हर्सिटी. विविध प्रकारे आपल्याला वनस्पती जीवन, प्राणी जीवन हे विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ वेस्टर्न घाट असेल, हिमालयन असेल किंवा विविध जे काही पूर्व घाट असेल, इथे जैवविविधता आपल्याला आढळून येत असते आणि ही जैवविविधता जी आहे, बायोडायव्हर्सिटी, आपण किंवा मनुष्याने केलेल्या जंगलतोडीमुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे तिथलं जे काही पर्यावरण आहे किंवा जी काही परिसंस्था आहे तर तिला धोका पोहोचत असतो. म्हणजेच साधनसंपदांवरील संकटांमध्ये हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर खनिजांच्या व ऊर्जा साधनांच्या साठ्यात घट किंवा टंचाई.
खनिजे मिनरल्स किंवा ऊर्जा साधने एनर्जी रिसोर्सेस हे आपण यांचे लिमिटेड किंवा मर्यादित स्वरूपाचे साठे आहेत आणि या साठ्यांचा वापर किंवा या साधनांचा वापर आपण काय करत असतो मोठ्या प्रमाणावर यूज करत असतो. म्हणजे मिनरल्स पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस नैसर्गिक वायू जे आहे अशा प्रकारचे जे काही रिसोर्सेस आहे किंवा साधन संपदा आहेत या साधन संपदांचा आपण फार मोठ्या प्रमाणावर यूज करतो आणि हे साठे कुठेतरी मर्यादित स्वरूपाचे आहेत. जर यांचा असाच अति वापर केला गेल्यास किंवा याच पद्धतीने वापर जर सुरू राहिल्यास आपल्याला या साधनांची किंवा संसाधनांची टंचाई निर्माण होऊ शकते किंवा त्यांची कमतरता भासू शकते. हे सर्वात महत्त्वाचं संकट साधन संपदांवरती निर्माण झालेलं आहे. यानंतर साधन संपदांवरील संकटे जी काय आहेत तर ती तीव्र होण्याची कारणे कोणकोणती आहेत तर सर्वात पहिलं कारण आहे वाढती लोकसंख्या. जागतिक लोकसंख्येमध्ये वाढ होत असताना किंवा वाढ होत असल्याने अन्न वस्त्र निवारा इत्यादींच्या मागणीमध्येही वाढ होत चाललेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे तर ते म्हणजे या वाढत्या लोकसंख्येला अन्न वस्त्र निवारा किंवा पाणी असेल विविध गरजा असेल यांचं निर्मिती किंवा यांची पूर्तता करण्यासाठी या साधन संपदेवरती फार मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. साधन संपदांवर अतिरेकी म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर ताण पडल्याने साधन संपदांची गुणवत्ता क्वालिटी जी आहे ती ढासळत चाललेली आहे. यानंतर खूप साऱ्या साधन संपदा अशा आहेत का त्या साधन संपदा नष्ट झाल्या आहेत आणि अनेक साधन संपदा या संपण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो किंवा जेव्हा आपल्याला एखाद्या वर्गामध्ये कोणी तरी सांगत असतं का पेट्रोल डिझेलचे साठे मर्यादित स्वरूपाचे आहेत किंवा ते 100 वर्ष किंवा 150 वर्षच टिकू शकतील. या पद्धतीने जर आपण विचार केला गेला तर या वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी या साधन संपदा नष्ट होत चाललेल्या किंवा संपण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल असेल दगडी कोळसा असेल किंवा इतर ऊर्जा साधने असतील तर या ऊर्जा साधनांचा जर आपण आज जसा वापर करतोय तसा जर वापर केला गेला तर या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे 21व्या शतकाच्या अखेरपर्यंत या सर्व साधन संपदा कदाचित संपून जातील असं इथे सांगायचा उद्देश आहे. त्यानंतर साधन संपदा तीव्र होण्याची कारणे किंवा साधन संपदांवरील जे काही संकट आहे तर तीव्र होण्याचं दुसरं कारण आहे नागरीकरण. आता जगात सर्वच देशामध्ये नागरीकरण वेगाने होत चाललेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे उदाहरणार्थ आपण जर भारताचा विचार जर केला तर भारत हा विकसनशील देश आहे. विकसनशील देश म्हणत असताना आपण हा विकासाच्या मार्गावर आहे म्हणून आपण काय करतो किंवा भारतासारखे देश काय करत असतात तर विविध उद्योगधंदे त्यांच्यामध्ये चालना देण्याचं त्यांचं कारण असतं किंवा चालना देण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि ते प्रयत्न केले गेल्यामुळे नागरीकरण घडवून येतं. म्हणजे आपल्याकडे जे काही अर्बनायझेशन म्हणतो हे अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि या नागरीकरणामुळे किंवा अर्बनायझेशनमुळे मृदा असेल सॉईल पाणी ऊर्जा साधने खनिजे वने इत्यादी संसाधनांचा जर आपण विचार केला तर याच्यावरती काय झालेलं आहे वापर वाढत चाललेला आहे. त्यानंतर शहरांमधून बाहेर पडणारे जे काही सांडपाणी आहे वेस्ट वॉटर जे आहे किंवा कचरा जो आहे तो कचऱ्यामुळे हवा पाणी मृदा या नैसर्गिक साधन संपदांचा आपण काय होतो गुणवत्ता ढासळत चाललेली आहे आणि याचा सर्वात महत्त्वाचं रिझन म्हणजे नागरीकरण. यानंतरचं दुसरं तिसरं असेल किंवा चौथं असेल पाचवं असेल अशा प्रकारची विविध जी काही कारणे आहेत किंवा विविध जी काही संकटे आहेत तर ते विविध साधन संपदांवरती निर्माण होत चालेल. त्यामध्ये औद्योगिकरण इंडस्ट्रियलायझेशन सर्वात महत्त्वाचं कारण आहे. या वाढत्या औद्योगिकरण क्रियेमुळे म्हणजेच जे काय इंडस्ट्रियलायझेशन आहे ते डेव्हलप होत चालले आहे किंवा त्याचा विकास होत चाललेला आहे. त्यामुळे कृषी असेल किंवा जंगल असेल किंवा वनांखाली क्षेत्र जे आहे ते कमी कमी होत चालले. म्हणजेच उद्योगधंद्यांसाठी आपण एखादी जमीन जर आपण किंवा एखादं क्षेत्र जर द्यायचं म्हटलं तर ते एक तर शेतीयोग्य असतं किंवा ते अंडर फॉरेस्ट असतं किंवा जंगलांखाली असतं. त्यामुळे ते जे क्षेत्र आहे तर ते क्षेत्र त्या औद्योगिकरणासाठी किंवा उद्योगधंद्यांसाठी दिल्यानंतर ते क्षेत्र नापीक किंवा त्याचं रूपांतर हे इंडस्ट्रियल झोनमध्ये होत असतं. त्यामुळे हवा पाणी मृदा यांचं काय होतं प्रदूषण होत चाललेलं आहे. त्यानंतर मोठमोठ्या उद्योगांकडून कृषी असेल किंवा वन्य उत्पादने असतील ते काय केली जातात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामध्ये उदाहरणार्थ कागद असेल कागद निर्मिती रंग किंवा औषध डिंक फर्निचर जहाज हे जे आहे यांची निर्मिती जी आहे तर ती या वनांवरती किंवा कृषीवरती अवलंबून आहे. त्यामुळे जे काही साधन संपदा आहे तर त्याच्यावरती जे काही संकट आहे किंवा ते संपण्याच्या मार्गावर आहे तर त्याचं एक महत्त्वाचं कारण सांगता येईल. यानंतर निर्वनीकरण सर्वात महत्त्वाची कारण आहे किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर ती कशी निर्वनीकरण डिफॉरेस्टेशन यामध्ये आपण पूर्वीपासून जे काही लाकूड आहे किंवा वनांमधून जे काही आपल्याला वाळलेली लाकडं मिळत असतात त्या लाकडांचा उपयोग आपण हा जळाऊ इंधन किंवा औद्योगिक कच्चा माल या दोन हेतूंनी वनांचे काही आवरण विरळ होत चालले किंवा त्याचा वापर करत असतो.
आणि हे जे काही वनांचं आवरण आहे किंवा वनांचा समुदाय आहे, समूह आहे, हे कमी करण्याचं किंवा कमी होण्याचं कारण सर्वात म्हणजे निर्वनीकरण. त्या निर्वनीकरणामुळे पावसाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. ज्याप्रमाणे आपल्याला जलचक्र असतं किंवा हायड्रोलॉजिकल सायकल म्हणतो आपण, हे जलचक्र किंवा यामध्ये जो काही अडथळा किंवा बिघाड होत चाललेला आहे, तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे निर्वनीकरण. निर्वनीकरणामुळे या पृथ्वीवरील जे काही वनांचं आवरण आहे, तर त्या वनांचं आवरण हे कमी होत गेल्यामुळे वॉटर सायकल किंवा जे काही जलचक्र आहे, तर ते जलचक्र कमी कमी होत गेल्यामुळे आपला जो काही पाऊस आहे किंवा पावसाचं प्रमाण आहे, तर ते कमी जास्त स्वरूपाचं आपल्याला आढळतं किंवा ह्या जलचक्रामुळे किंवा जलचक्रामध्ये संतुलन नसल्याचं दिसून येत आहे. या जलचक्रामुळेच किंवा या निर्वनीकरणामुळे मृदाधुपेचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे, म्हणजे सॉईल इरोजन मोठ्या प्रमाणात होत चाललेलं आहे. जलसाठे कोरडे पडत चालले आहेत, म्हणजे ज्या जलसाठ्यांमध्ये किंवा जे काही तलाव असतील किंवा जे काही नद्या असतील, पूर्वी त्या जलाशयांमध्ये पाणी असायचं, परंतु आत्ता आधुनिक जे काही युग म्हणतो किंवा आधुनिक आपण जे काही जग म्हणतो, मानवाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्या प्रगतीमध्ये हे जलसाठे जे आहेत, तर हे नैसर्गिक किंवा जलचक्र बिघडल्यामुळे काय होतं, ते जलसाठे कोरडे पडत चाललेले आहे. त्यानंतर भूजल पातळी खालावते, वन्य उत्पादनात घट होत चाललेली आहे, अनेक वन्यजीवांचा निवारा नष्ट होत चाललेला आहे. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे जी काही नैसर्गिकरित्या मनुष्यावरती किंवा पृथ्वीवरती आपत्ती ओढवत असते, त्या आपत्ती ओढवत असल्यामुळे त्या किंवा असण्यामध्ये नैसर्गिक हे जे काही घटक आहे, नैसर्गिक कारण जे आहे, तर ते सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. भूकंप, ज्वालामुखी उद्रेक किंवा लावा फ्लो असंही म्हणतो आपण त्याला, सुनामी असेल, अतिवृष्टी असेल, ढगफुटी असेल, क्लाउड बस्टिंग, चक्रीवादळे, सायक्लोन्स, महापूर, फ्लड्स म्हणतो आपण त्याला, अवर्षण, नंतर भूघसरण, लँडस्लाईड इत्यादी जी काही नैसर्गिक आहे, तर या आपत्तींमुळे हवा, पाणी, मृदा, वने, वन्य प्राणी किंवा खनिजे, ऊर्जा साधने इत्यादींवरती मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झालेलं आहे. त्यानंतर नैसर्गिक आणि वसाहती म्हणजे ज्या काही नॅचरल आहेत आणि ह्युमन सेटलमेंट म्हणतो आपण किंवा ह्युमन सेटलमेंट मानवाच्या वसाहती, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादी मानवनिर्मित साधनसंपदांवरती काय विपरीत परिणाम होतो. म्हणजे अतिवृष्टी किंवा महापूर जर आला किंवा चक्रीवादळे जर आले, तर मोठ्या प्रमाणात मृदाधूप होते. मोठ्या मनुष्याने ज्या काही संसाधने किंवा ज्या काही सोयीसुविधा निर्माण केल्या असतात, तर त्या नष्ट होतात किंवा नष्ट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तर त्या उद्रेक झाल्यामुळे त्या ज्वालामुखीच्या आसपासचा जो काही भाग असेल, तर त्या भागामध्ये जंगलांना आगी लागतात किंवा जंगल नष्ट होतात. तिथल्या ज्या काही जमिनी असतात, तर त्या नापीक बनत असतात. म्हणून अशा प्रकारे जर आपण विचार केला गेला, तर साधनसंपदा जे काही संकट आहे, तर ते तीव्र होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे नैसर्गिक आपत्ती होय. यानंतरचं जे काही कारण आहे, तर ते म्हणजे प्रदूषण. आता कृषीमधील रसायनांचा अतिरेकी वापर, कृषीमधील म्हणजे शेतीमधील आपण जे काही उत्पादन घेतो, ते उत्पादन घेण्यामध्ये किंवा घेण्याची जी काही प्रोसेस असते, जी काही प्रक्रिया असते, त्यामध्ये आपण जे काही केमिकल फर्टिलायझर असेल किंवा रसायन असेल, त्यांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो. तो वापर करण्यामागचं कारण असतं उत्पादन वाढवणं. जर आपल्याला उत्पादन वाढवता येत नसेल किंवा वाढवलं नसेल, तर त्या शेतकऱ्याला होणारा फायदासुद्धा कमी असतो. म्हणून त्या कारणासाठी का होईना, जे काही व्यक्ती असतील किंवा जे काही लोक असतील, ते या शेतीमध्ये किंवा कृषीमध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचा वापर करतात किंवा केमिकल फर्टिलायझरचा वापर करतात आणि त्यामुळे ती शेतजमीन जी आहे, तर ती नापीक होतं आणि तिथे जमिनीचं प्रदूषण घडून येतं. उद्योगधंद्यांमधून किंवा उद्योगांमधून बाहेर पडणारे जे काही दूषित पाणी आहे, तर किंवा जी काही हवा आहे, तर ती दूषित पाणी किंवा जे काही हवा आहे, त्यामुळे हवेचं आणि पाण्याचं प्रदूषण घडून येतं. शहरातील कचरा व सांडपाणी यामुळे मृदा, हवा, पाणी या साधनसंपदा मोठ्या प्रमाणावर दूषित होत चाललेल्या आहेत. यानंतर त्यांची जी काही गुणवत्ता आहे, तर ती गुणवत्ता सजीवांच्या म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत, तर त्यांच्या सहनीय म्हणजे ते काही जे काही सहन करू शकतात किंवा जे काही टॉलरेट करू शकतात, त्यांच्या मर्यादेपलीकडे गेलेली आहे. त्यामुळे किंवा ढासळलेली आहे. परिणामी अनेक सागरी जीव किंवा भूगर्भातील जीव नष्ट होत चाललेले आहेत. नंतरचं आहे उत्पादन व उपभोगातील असमतोल. आता सर्व गोष्टींमध्ये जर आपण विचार केला गेला, तर एखाद्या साधनसंपदेचं उत्पादन किंवा एखाद्या साधनसंपदे उपभोगातील असमतोल हा सर्वच ठिकाणी दिसून येत आहे किंवा कोणत्याही ठिकाणी आपण एखाद्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर यूज करत असतो, परंतु 100% यूज न केल्या गेल्यामुळे ती जी काही साधनसंपदा असेल किंवा ती जी काही वस्तू असेल, जी काही रिसोर्स असेल, तर ते रिसोर्सेस आपल्याला काय होतात, फेकून द्यावे लागतात किंवा त्यांचा वापर न झाल्यामुळे तसेच टाकून द्यावे लागतात. उदाहरणार्थ
पेट्रोल, डिझेल किंवा वीज असेल, वन्य उत्पादने असतील, पाणी असेल, वाळू असेल इत्यादीमुळे अनेक साधनसंपदांची कमतरता भासत आहे आणि ह्या अनेक साधनसंपदा नष्ट होत चाललेल्या आहे किंवा यांचा जर आपण विचार केला तर पेट्रोल, डिझेल असेल किंवा विविध जे काही साधनसंपदा असेल त्यांच्या दरामध्ये किंवा त्यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. म्हणजे पेट्रोल, डिझेल जे पूर्वी फार स्वस्त किंवा कमी पैशांमध्ये किंवा कमी किमतीमध्ये मिळायचं, तर त्याच संसाधनांची किंवा साधनांची किंमत आज जर आपण बघितली तर ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचा जो काही वापर आहे तो सुद्धा वाढलेला आहे आणि आपण तो 100% यूज करत नसल्यामुळे किंवा मोठ्या प्रमाणात त्याचा अतिवापर केला गेल्यामुळे सुद्धा त्यांचा जो काही दर आहे किंवा त्यांची जी काही किंमत आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतर साधनसंपदांचा अकार्यक्षम वापर म्हणजे उदाहरणार्थ मृदा असेल, पाणी असेल, वीज असेल, खनिजे, अन्नपदार्थ, वाहने इत्यादी साधनसंपदांचा आपण कार्यक्षम वापर करत नाही किंवा मनुष्य हा कार्यक्षम वापर करत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात साधनसंपदा वेस्ट जातात किंवा अपव्यय होतं. त्यामुळे त्यांची कमतरता भासवते आणि त्यांची गुणवत्ता घसरते. त्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला देता येईल की मृदा किंवा शेतीयोग्य जी जमीन आहे ती जर पडीत ठेवली तर मृदा धोपेचं प्रमाण वाढतं किंवा सॉईल इरोजनचं प्रमाण वाढतं. किंवा एखादी जमीन असेल ती जर आपण शेतीखाली किंवा कृषीखाली जर असेल आणि तिला अति जलसिंचन किंवा मोठ्या प्रमाणावर जर जलसिंचन केलं गेलं तर ती मृदा जी आहे ते खराब होते किंवा त्या मृदेचं दलदलीच्या मृदेमध्ये किंवा क्षारयुक्त जमिनीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अशा प्रकारे आपण जे काही साधनसंपदा आहे तर त्या साधनसंपदांवरती विविध कारणांपासून किंवा विविध जी काही कारणं आहे त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की कोणकोणत्या कारणांमुळे आपल्या ज्या काही साधनसंपदा आहे तर त्या साधनसंपदांवरती संकट निर्माण झालेलं आहे. यानंतरचं कारण आहे हवामान बदल. आता जागतिक हवामानातील बदलामुळे काय होते, अवर्षण, हिमविलय, सागरजल तापमान किंवा पातळीत वाढ होते किंवा वनांमध्ये आगी लागतात. आता हे सर्वात महत्त्वाचं कारण इथे का सांगता येईल, कारण आता पूर्ण जग किंवा मोठमोठ्या ज्या काही संस्था आहेत किंवा जे काही इन्स्टिट्यूट आहे तर ते काय ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ, ओझोन डिप्लेशन म्हणतो आपण किंवा आम्ल पर्जन्य, ॲसिड रेन या पद्धतीने किंवा या गोष्टींवरती विचार करायला सुरुवात केलेली आहे. म्हणून जो जग असेल किंवा जे काही देश असतील त्या देशांमध्ये ग्रीन ऑडिट असेल, कार्बन ऑडिट असेल किंवा विविध प्रकारचं जे काही आपण ऑडिट म्हणतो, जसं आपल्याला एखाद्या पैशाचं किंवा आपलं जे काही उत्पादन वर्षभराची जी काही कमाई असते त्याचं एक आपण ऑडिट करत असतो, त्याच पद्धतीने आपण ग्रीन ऑडिट असेल किंवा ऑक्सिजनचं ऑडिट असेल, कार्बन ऑडिट असेल, अशा प्रकारे म्हणजे एखादा देश असेल किंवा एखाद्या जे काही प्रदेश असेल त्या प्रदेशामधून किती मोठ्या प्रमाणावरती एखाद्या प्रदूषकांचं उत्पादन किंवा प्रदूषके निर्माण होत असतील तर त्याचं आपण इथे ऑडिट केलं जात असतं. यामुळे काय होतं, विविध ज्या काही साधनसंपदा आहे तर त्या साधनसंपदा नष्ट होण्यामध्ये किंवा त्या साधनसंपदांवरती जे काही संकट आहे तर ते तीव्र होण्यापाठीमागचं कारण आपल्याला लक्षात येतं. यामुळे काय होतं, वन्य असतील किंवा सागरी जीवांचे अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. उदाहरणार्थ हवा, जल, मृदा, वने या साधनसंपदांची गुणवत्ता खालावत चाललेली आहे. जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर मनुष्याचा असाच जर वापर वाढत राहिला तर मनुष्याचं अस्तित्वसुद्धा या पृथ्वीवरती धोक्यात येऊ शकतं. कारण आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन, पाणी असेल किंवा जमीन असेल किंवा विविध जे काही अन्नधान्य असेल यांची गरज लागत असते आणि ही गरज जर भविष्यात जर आपण यांचा वापर विविध कारणांसाठी योग्य पद्धतीने जर केला गेला नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आज या लेक्चरमध्ये किंवा आजच्या आपल्या या विषयामध्ये साधनसंपदांवरील कोणकोणत्या प्रकारची संकटे आहेत किंवा साधनसंपदांवरील संकट म्हणजे काय यावर आपण इथे चर्चा केलेली आहे. तर आपल्याला स्वाध्याय किंवा असाइनमेंटसाठी काही क्वेश्चन्स आहेत, तर या ठिकाणी मी तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन दिलेला आहे किंवा त्या गोष्टीमुळे तुम्हाला साधनसंपदांवरील संकट किंवा क्रायसिस जे आहे तर ते सविस्तरपणे अभ्यास करता येईल किंवा त्याची माहिती घेता येईल. म्हणून घरी अभ्यासासाठी किंवा तुमच्या सरावासाठी साधनसंपदांवरील संकट सविस्तर स्पष्ट करा या प्रकारचं क्वेश्चन इथे मी तुम्हाला देत आहे. यापुढील जे काही लेक्चर आहे की यापुढचं जे काही आपलं सेशन असेल त्यामध्ये आपण साधनसंपदांचे संवर्धन म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ रिसोर्सेस यावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.